गोड बोलती. सर मॅडम ताई भाऊ दादा बाई, सर मॅडम ताई भाऊ दादा बाई. धमाल विनोदी मैफिल सजवीन, नात्यांमधील गोडवा वाढवीन. धमाल विनोदी मैफिल सजवीन, नात्यांमधील गोडवा वाढवीन. अरे बाबा टेन्शन सारे सर्वांचे दूर पळवीन. सर मॅडम ताई भाऊ दादा बाई. नमस्कार, मी आपणा सर्वांचं स्वागत करतो माझं यूट्यूब चॅनल संदीप व्हिडिओ स्टुडिओज मध्ये. भरपूर धमाल असलेला कार्यक्रम, हमखास मनोरंजन असलेला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे सर मॅडम ताई भाऊ दादा बाई. मी काय सांगस ऐकी राहणार ना, बट्टासले मना राम राम. मी ऐराणीत बोलतोय कारण आज आपल्या स्टुडिओमध्ये अस्सल ऐराणी बोलणारं कुटुंब आलंय. चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार. तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमात मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर मॅडम, सर्वप्रथम तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मना तुमले राम राम शे. बोली म्हणी आयराणी, जसं तूप गावरानी. आयराणी म्हणी माय आणि मराठी म्हणी मावशी. माझे वडील, आम्ही त्यांना भाऊ म्हणतो. आम्ही मूळचे खानदेशचे, पण आम्ही आता बऱ्याच वर्षापासून नाशिकला स्थायिक झालो. त्यामुळे घरामध्ये कधी ऐराणी कधी मराठी दोन्ही मिक्स करून बोलत असतो. बर सर मॅडम आणि भाऊ, तुम्ही या माझ्या कार्यक्रमाविषयी ऐराणीत काहीतरी बोला. बरं का, ऐकास का? हाऊ सर मॅडम ताई भाऊ दादा बाई भलता बारी बारी गप्पा मारानं कार्यक्रम शे. आपल्या लगीन मजारमा लगीन नंतर ना मजा मजाना गोष्टी त्यानावर आपल्याला बोला शे. माय बाप, तुम्हाला काही शरम बिरम शेकी नाही? पोरं हो, अरे लाजाऊ नये. आपण हशी मजा करी सर. हा कार्यक्रम चांगला वाजाडी टाकू. वा 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 वा, एकदम भारीच आहे बर का. भाऊ, तुम्ही घरात पण सर मॅडम बरोबर अगदी असं विनोदातच बोलत असाल ना? मी मिलिटरीत नोकरी करत असताना थोडासा तापट स्वभावाचा होतो, पण रिटायरमेंटच्या नंतर मी घरातलं वातावरण कसं हसत खेळत ठेवण्याचं असं ठरवलं होतं. भाऊ कधी कधी रागवल्यावर ऐराणीतून चांगले झापतात. सर मॅडम, तुमच्या लग्नाच्या वेळेचा माझा आणि भाऊचा किस्सा तो तुम्हाला आठवतो का? भाऊनी मला कॅमेऱ्यावरून झापलं होतं. हो, आठवतं का तुम्हाला? आत्मन ध्यान मजारवन. मी घाई घाईनं स्टेज कडे चाललो होतो. तू कॅमेरा तिथं खाली ठेवलेला होता आणि माझा पाय त्याच्यामध्ये अडकला आणि मी थोडा पडलो ना. ऍक्च्युली काय झालं होतं, माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी संपली. मी काय केलं, माझा कॅमेरा स्टेजजवळ ठेवून दिला आणि दुसरी बॅटरी आणायला मी गेलो आणि बॅटरी घेऊन परत येऊन पाहतोय तर काय, भाऊ जमिनीवर पडलेले. भाऊचा पाय कॅमेऱ्यात अडकलेला आणि भाऊंचा पाराच चढला. मग भाऊनं ऐराणीमध्ये मला इतकं झापलं, काय सांगू. बापरे भाऊ, तुम्ही त्या ऐराणीत काय काय झापलं होतं मला? अरे बायना बाटोड, लय शेफारी गाय का? कॅमेरा नीट सांभाळता येत नाही तुला? तुला मी आता एक चांगली शिक्षा देतो. तुला माझे चांगले 2-4 फोटो चमकाडावं लागेल. अहो, आमच्या भाऊंना वस्तूंची काळजी घ्यायची एवढी सवय लागली आहे ना, आमच्या घरात गमतीशीर सूचनांचे फलक लावलेले आहेत. कोणीही कोणत्याही वस्तूंना हात लावू नये, कारण आमच्या वस्तूंना गुदगुल्या होतात. अगं ते एक पाठी नाही का, घरात आलेल्या पाहुण्यांचा आदर करावा, पण पाहुण्यांनी आमच्या वस्तूंचा आदर करावा. आणि लहान मुलांसाठी लहान मुलांनी वस्तूची तोडमोड करू नये, कारण तुम्ही लहान आहात पण आमच्या वस्तू महाग आहे. मला लग्नामध्ये बाहेरून इतक्या वस्तू आल्याय, फ्रीज आलाय, टीव्ही आलाय, कुकर आलाय, मिक्सर आलाय, वॉशिंग मशीन आलाय, अशा बऱ्याच गोष्टी आल्या.
आमच्या भाऊंना वस्तूची काळजी घेण्याची एवढी सवय लागली आहे ना, पण आम्हाला कधी वेळच आली नाही त्या वस्तू वापरण्याची. आयराहून आठवलं, तुमच्या लग्नात आयराच्या वस्तू ठेवल्या होत्या बघा, तिथे एक गमतीशीर प्रसंग घडला होता, आठवतो का? आठवतो. हा, वस्तूंजवळ फोटो काढायचा होता आणि भाऊ जेव्हा खूप रागावले होते, तोच प्रसंग का? हा, बरोबर. सर, मॅडम आणि भाऊ, या कार्यक्रमात घडलेला प्रसंग नुसता सांगायचा नाही, तर प्रत्यक्ष करून दाखवायचं आहे. सो रेडी फॉर ऍक्शन. सर मॅडम ताई भाऊ दादा बाई, सर मॅडम ताई भाऊ दादा बाई. बरं, आम्ही दोघं फोटो काढायला कॉर्टजवळ उभं राहायचंय का? नाही नाही, असं करा, दोघं कॉटवर बसा आणि एकमेकांकडे पहा. अरे काही चकेत सारखा बोलू राही ना का तू. नवरा नवरी कॉट वरती बसल्यावर त्यांचे मित्र पण कॉट वर बसतील आणि मग ती कॉट खराब नाही होणार का मग? ठीक आहे भाऊ, आम्ही उभे राहून फोटो काढतो. तुम्ही एकाच फोटो मध्ये सर्व वस्तू येऊ द्या. नाही, माझ्या नातेवाईकांनी मोठ्या हौशीने सगळ्या वस्तूंचा आहेर केलाय. प्रत्येक वस्तूंसमोर वेगवेगळा फोटो काढला पाहिजे. बरं ठीक आहे, फोटो काढण्यासाठी हे वॉशिंग मशीनचा बॉक्स आपण काढून टाकू, म्हणजे फोटो चांगले येतील. ए भो, अरे ह्या सगळ्या वस्तू घरी जायच्या अगोदरच खराब करायच्या आहेत का तुला? अरे नको रे दादा, कशाला उपात करस? अरे मशीन मोकळं ठेवलं तर सामान भरताना कोणी पण त्याच्यात छोट्या छोट्या वस्तू टाकणार नाहीत का? घरातल्या वस्तूंची काळजी कशी घ्यावी हे नेमकं भाऊंकडून शिकावं. भाऊ, तुम्ही वस्तूंबरोबर घरातील माणसांची पण अशीच काळजी सदैव घेत राहा. तुम्ही व तुमचे कुटुंब असेच नेहमी आनंदी राहो हीच प्रार्थना. सर मॅडम, चला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापूया. धमाल विनोदी मैफिल सजवी, नात्यांमधील गोडवा वाढवी. धमाल विनोदी मैफिल सजवी, नात्यांमधील गोडवा वाढवी. अरे बाबा, टेन्शन सारे सर्वांचे दूर पळवी. सर मॅडम ताई भाऊ दादा बाई, सर मॅडम ताई भाऊ दादा बाई. सर मॅडम, आपल्या कार्यक्रमाचा शेवट हा उखाणा घेऊन करायचा आहे. तुम्हाला उखाणा घ्यावं लागेल. पिझ्झा पास्तापेक्षा चवली लागस भाकरी आणि चटणी. पिझ्झा पास्तापेक्षा चवली लागस भाकरी आणि चटणी. लगीन कराले इथल्या पोरी देखात, पण मला हीच पटणी. मॅडम, आता तुम्ही उखाणा घ्या. साडी मानी फॅशननी पदर लेसनी साधा, साडी मानी फॅशननी पदर लेसनी मी साधा. या मना कृष्ण सेतस मी त्यासनी राधा. वा वा, खूप भारी उखाणा घेतला. काय मित्रांनो, मजा आली ना? असेच नवनवीन भाग बघण्यासाठी पाहत राहा माझं युट्यूब चॅनल संदीप व्हिडिओ स्टुडिओज. याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूया नवीन कुटुंबासोबत धमाल मस्ती मनोरंजक गप्पा मारण्यासाठी माझ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सर मॅडम ताई भाऊ दादा बाई. नमस्कार.